सुरुवातीला एक मोठी बातमी। माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर झालेल्या आहेत। ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी 25 ते 48 लाखांपर्यंतच्या घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्यात, तर अत्यल्प गटासाठी घरांच्या किमती 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत आहेत। सिडकोने 26,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली, मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्यानं अनेक जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। तर ईडब्ल्यूएस गटात अर्ज करणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे त्या गटासाठी घरांच्या किमती 25 लाखांपासून 48 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्यात, तर अल्प उत्पन्न गटासाठी आर्थिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त आहे। या गटामध्ये घराच्या किमती 40 लाखांपासून 97 लाखांपर्यंत ठेवण्यात आल्यात। नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय। जनगण मन याला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं वादग्रस्त वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलंय। रवींद्रनाथ टागोर यांनी किंग जॉर्जसाठी लिहिल्याचा दावा त्यांनी केलाय। रामगिरी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। जनगण मनला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं वादग्रस्त वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं। हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी किंग जॉर्जसाठी लिहिल्याचा त्यांचा दावा आहे। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं कोणासमोर गायले? जॉर्ज पंचम समोर। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता। त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही। वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हायला हवं असंही महाराज म्हणाले। खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे। वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयजशीतलाम सस्यश्यामलाम। मिशन अयोध्या चित्रपटाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला। यावेळी रामगिरी महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। एकेकाळी कॅबिनेट मंत्री, 2 आमदार आणि 25 नगरसेवक असा लवाजमा असलेल्या शिवसेनेकडे आता केवळ नावापुरते 3 नगरसेवक उरलेत। निवडणुकीपर्यंत तेही पक्षासोबत राहतात का असाच प्रश्न आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुण्यातील ठाकरेंच्या पक्षातल्या 5 नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। विशाल धनवडे, संगीता ठोसर, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी भाजपची वाट धरली। गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून पुण्याला कायम दुय्यम माप दिलं जात होतं। त्यातच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उडालेल्या धुळधाणीमुळे ठाकरेंच्या सोबत राहिलेले नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली। 8 पैकी 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय। शिवसेना वाढली पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका होती, पण ती भूमिका कुठेतरी दुरावली जाते। कुठेतरी संघटन कमी पडतंय। नेतृत्व स्ट्रॉंग असलं तर संघटन स्ट्रॉंग होतं, म्हणून आमची मागणी होती की एक सक्षम नेतृत्व पुणे शहराला मिळावं। शहराच्या सगळ्याच भागातून प्रतिनिधित्व करणारे हे नगरसेवक भाजपात गेल्यानं शिवसेना उबाठा आणखीन क्षीण झाली आहे। आमचा पक्ष भावनेवर चालतो असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांनी आता खडबडून जागं होण्याची वेळ आली आहे।